तर सुप्रभात मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? काल थोडी रात्री गडबड झालेली, त्यामुळे थोडं शूट करायला जमलं नाही. आम्ही आलो आणि हेक्टिक डे होता काल, म्हणजे पुरा दिवस आम्ही फिरतच होतो ट्रॅव्हल करून, कुठे रेस्ट भेटली नाही. तर जसं जेवण बिवण केलं आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि रेस्ट केली. आता दुसरा दिवस आहे आणि सकाळचे वाजले 10 आणि आता आपण चाललो सिद्दीकी जे शक्तिपीठ आहे तिकडे पण आपल्याला जायचं आहे. तर एक्झॅक्ट मला नाव माहीत नाही त्या देवीचं, पण त्या शक्तिपीठच्या देवीजवळ पण जायचं आहे आपल्याला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये असेच बनून राहा आणि व्हिडिओ अखेरपर्यंत पहा. तुम्ही बघू शकता, हे बघा इथे सगळे आपले रेडी झालेत गाडीत. चेतन तिकडे आहे. तर व्हिडिओ तुम्ही अखेरपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि आतापर्यंत सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, नक्की कमेंट करा. तर मंडळी, आपण पोहोचलो आहोत आता हरिसिद्धी या देवीच्या मंदिरात. हे एक शक्तिपीठ आहे आणि हे ते उज्जैनमध्ये स्थापन आहे. चला तर आपण आज जाऊन देवीचं दर्शन घेऊया. हे बघा, हे समोर जे तुम्ही दिव्यांचं हे बघताय, हे संध्याकाळची इथे आरती होते आणि त्या आरतीच्या वेळी इथे दिवे चार साईडनी इथे माणसं चढतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडनं एक, इकडनं एक, इकडनं एक आणि मागच्या साईडनी एक. त्या दिव्यांवर जाऊन असे वर एक एक जाऊन दिवे पेटवत असतात. तर उज्जैनमध्ये टोटल 84 मंदिर्स आहेत महादेवांचे. आणि तुम्ही आता स्क्रीनवर बघताय ते सगळे मंदिर जे महादेवांचे आहेत त्यांचे फोटो आपण बघतोय. 84 टोटल महादेवांचे मंदिर आहेत उज्जैनमध्ये. प्लॅन मध्ये चेंज केला. आधी आमचं ठरलेलं की ओंकारेश्वरला जाऊया, पण नाही, आपण ओंकारेश्वरला उद्या जातो सकाळी. आज आपण चाललो आहोत इंदोरला आणि इंदोरमध्ये काही एक झू आहे आणि इंदोर मधल्या बाकी 56 आणि जे दुसरा आहे 56 म्हणून 56 म्हणून एक स्पॉट आहे
आणि त्याच्यानंतर सराफा बाजार इकडे आपण एक्सप्लोर करणार आहोत जाऊन. तर तुम्ही अशाच व्हिडिओमध्ये बनून राहा आणि पहा इंदोरमधली हे 3 फेमस जागा. तर मंडळी आता देवदर्शन करून थोडं लहान मुलांना आपल्यासोबत 2 बाबू आहेत, हंसिका आणि कर्तव्य, तर त्यांच्यासाठी आम्ही आलो आहोत. इथे इंदोरमध्ये एक झू आहे, कमला नेहरू म्हणून असं एक झू आहे, तर तिथे आपण आता चाललो आहोत. तर तुम्ही हे झूची तिकीट मला वाटतं 20 ते 30 रुपये आहे काहीतरी पर पर्सन. तर छान आहे पण झू, आपण बघूया आता आज जाऊन कसं आहे ते तुम्हालाही दाखवतो मी व्हिडिओमध्ये. आणि हा बघा इथे कर्तव्य खूप एक्सायटेड आहे आणि श्रुती पण रेडी झालो, चेंज विंज केलेत त्यांनी. केल्यास आपल्याला मोर दिसलाय बघा इथे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय का माहित नाही, पण हा बघा. तर आता मोर बघितल्यानंतर आपण चाललो आहोत डक कडे आणि तुम्ही बघाल आता समोरच आपल्या डक आहेत आणि कर्तव्य आणि हंसिका खूपच एक्सायटेड आहेत. हा बघा मोर आपल्याला जवळ दिसलाय, एक मोर. तर इथे तुम्ही बघताय हे इथे बर्ड्स आहेत आणि अशा झाड्या लावल्यात इथे, कारण का ते बर्ड्स बाहेर येऊ नये म्हणून. तर इकडे बर्ड्स आपल्याला लाईव्ह देतात हातात वगैरे पकडायला किंवा तुमच्या खांद्यावर ठेवायला. तर इथे आपण येणार आहोत, आधी थोडं आतमध्ये फिरून घेऊया कारण का वेळ खूप कमी आहे. इथे मंडळी इमू आहे, इमू बघा बघायला भेटतोय का आपल्याला. हा बघा तुम्ही बघू शकता इथे इमू आहे, इमू. इथे आपण आता पुढे चाललो आहोत. इथे आपल्याला बघायला मिळेल स्पायरल मंकी, लांब लांब फटाफट, म्हणून त्याला स्क्विरल मंकी केलंय नाव आहे बघा. थर्मोसेट आहे. तर इकडे फोटो फ्रेम वाले पण आहेत, तुमचे फोटो काढून लगेच तुम्हाला प्रिंट आउट करून लगेच इथे फ्रेम बनवून दिली जाते. वल्चर आहे हा बघा, मस्त बसलाय. इजिप्शियन वल्चर. इथे आहे ओरिएंटल पाइड हॉर्नबिल. हा बघा हॉर्नबिल. इथे पॅरेट्स आहेत सगळे, बरेच पॅरेट्स आहेत, ओरडत आहेत. तुम्हाला आवाज येत असेल तर ऐकायला आता व्हिडिओमध्ये. आज संडे असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता भरपूर लोक आलेत झू मध्ये व्हिजिट करायला. इकडे आता काय बघूया आपण. चढायचं नाही खाली ना. क्रोकोडाईल आहे मस्त, क्रोकोडाईल आहे तिथे, मोठे आहेत आणि जाम करतोय, मोठे आहेत ना क्रोकोडाईल. अरे पिल्ला पण आहेत त्यांचे व इथे. हंसिका, हंसिका जल्दी उठो बोलते तू ना. तर मंडळी करतोय आता सेल्फी पॉइंट वर आलाय आणि हे झूच्या आतमध्येच आहे आणि याची एंट्री फी फक्त 30 रुपीज आहे. तर हे आम्ही पण केलंय, तुम्ही बघू शकता. आता पुढच्या व्हिडिओ मध्ये येईल जो तो आता. इथे वाईल्ड पिकॉक आहेत बघा. तर मंडळी इथे अशा गाड्या पण आहेत, म्हणजे जे कोण वयस्कर माणसं आपल्यासोबत आले असतील तर त्यांना या गाड्यातून फिरवतात. याचे चार्जेस वेगळे आहेत.
काहीतरी 200 काय 300 रुपये आहेत. कर्तव्य कोण आहेत ते? डिअर्स आहेत ना? डिअर्स आहेत आतमध्ये सगळे. कर्तव्य हिप्पोपोटामस आहे इकडे, तो बघ समोर खातोय. तर इकडे बघा मंडळी ब्लॅक बग आहेत, कृष्णमृग. वेळ खूप कमी आहे म्हणून आपल्याला थोडं फटाफट आता जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करायचं आहे. तर मंडई या खूप परिसर खूप मोठा आहे, म्हणजे तुम्ही बघत असाल नाही म्हटलं तरी 3-4 एकर तरी हा परिसर असेल. आणि या परिसरात हे असं मस्त झू उभं केलेलं आहे इंदोरला. तर मंडई इथे काय आहे मला पण नाही माहीत आहे आणि इथे बोर्डही लावला नाही आहे. तर तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे काय आहेत. हे थोडे हॉर्स सारखे दिसत आहेत. हे बघा, हे इथे जे वयस्कर माणसे येतील त्यांना बसण्याकरता इथे सोय केलेली आहे. थोडं असं सीट्स लावलेले आहेत जेणेकरून इथे ती माणसं रेस्ट करू शकतात. इकडे बघा जॅकल आहे. अंशिका जॅकल आहे ना इकडे? स्क्रीनमध्ये जेवढं कॅप्चर करू शकतो तेवढं मी तुम्हाला दाखवतोय झूम करून. जॅकल आहे हा. खूप मोठा परिसर आहे हा. आणि आपलं जसं राणीबाग आहे मुंबईमध्ये तसं इथे इंदोरमध्ये नेहरू पार्क म्हणून आहे झूचं. तर खूप मस्त आहे. एंट्री फी 30-30 रुपीजच्या मनाने खूप चांगलं सोय आहे आणि एकदम क्लीन आहेत. आणि इकडचे ॲनिमल्स पण एकदम व्यवस्थित आहेत, काय इश्यू वाटत नाही त्यांना. पण खूप छान मेंटेन केलं आहे. तर इंदोर गव्हर्नमेंटला खरंच आपण मानलं पाहिजे, त्यांनी मस्त हे मेंटेन केलं आहे. हे भव्य असं मोठं परिसर आहे 3-4 एकरचं आणि त्यांनी इथे छानपैकी हा झू मांडला आहे. हे ते वुल्फ आहे, वुल्फ बेडिया. बघा इथे एक आहे खाली, आयला डोळेच दिसतात त्याचे वुल्फचे, थोडा काळोख झालाय. तर इथे मंडळी हे बघा बिग कॅट झोन, तिथे चाललो होता आपण. बघूया बिग कॅट झोन मध्ये काय. मला तर वाटतं ते पॅन्थर वगैरे असतील, ब्लॅक पॅन्थर वगैरे. तर हा बघा इथे एक टायगर आपल्याला दिसलाय, चालतोय. ए मूर्ख मुलगी इथे बिरा, तो चालतोय बघ, तो चालत चाललाय तिकडे. तो पळाला. तर मंडळी हा बघा इथे हा ब्लॅक टायगर आहे एक आपल्याला दिसलाय. मगाशी होता तो नॉर्मल टायगर होता, पण हा ब्लॅक टायगर आहे. तर या झूचा टायमिंग आहे मंडळी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, म्हणजे 6:30 पर्यंत ते एंट्री ठेवतात. आणि जे आतमध्ये गेले असतील लोक त्यांना देतात जायला ते, आणि जेवढं त्यांचं फिरून होईल ते तसे बाहेर पडतात. तर याचा टायमिंग आहे 10 ते 7 वाजेपर्यंत. तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या मध्ये. तर मित्रांनो आम्ही आता टायगर बघितला आणि अंशू तिथे गेली आता, आणि अंशू टॉयलेट गेली. मी आता घरी जाणार आहे. तर मंडळी थोडा लेट झाला आणि काळोख पडलाय, तर त्यामुळे आमचे काही ॲनिमल्स बघायचे राहिले, पण तरी पण बऱ्यापैकी आम्ही कव्हर केलेत. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा इंदोरचा झू कसा वाटला तो. आता आपण चाललो आहोत सराफा बाजार आणि 56, हे 2 इंदोरचे फेमस स्पॉट आहेत, तिकडे आपण चाललो आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये असेच बनून राहा. तर मंडळी फायनली आम्ही आता पोहोचलो 56 या जागी, आणि इथे सगळी 56 दुकानं आहेत खाण्याकरता. तर आपण ते आता एक्सप्लोअर करूया. पार्क केली आहे आयलो इंदोरच्या इथे, आणि 56 जे आहे ते इथे. तर आपण तिथेच चाललो आहोत, त्यांना सरळ चालत जायचं आहे. मंडळी तुम्ही इथे बघू शकता, इथे आपण शॉपिंग सुद्धा करू शकतो. शॉपिंग करून आपल्याला खायला जायचं आहे 56 इथे. 56 56 म्हणून हा इंदोरचा एक फेमस स्पॉट आहे. जे खवय्ये असतील त्यांच्यासाठी एकदम मस्त स्पॉट आहे हा. आणि एकंदरीत आहे ना, असं मला वाटतंय मुंबईला बँड्राला आलोय आपण, असं कसं वाटतंय.
स्टेट बँक ऑफची करेक्ट वाटतंय तसं वाटतंय, पण मला बॅनर आल्यासारखं पण वाटतंय थोडं. तर हे बघा इथे हॉर्स पण आहेत. करतोय आता हॉर्स मध्ये बसत आहे. करतोय इथे हॉर्स मध्ये बसलाय आणि चाललाय आता हॉर्स वरची सवारी करायला. कर्तव्य आरामात करतोय आणि अंशू पण गेली पुढे. स्मोक पान आहे ते, स्मोक पान आहेत, व्हरायटीज ऑफ स्मोक पान. चॉकलेट वेगवेगळ्या पद्धतीचे पान आहेत. चॉकलेट पान इथे तुम्ही बघू शकता, कॅडबरी पान, त्याच्यानंतर केसर पान, नंतर चॉकलेट पान. तर आपला बघा आता हिरो येतोय कर्तव्य हॉर्स राईड करून. आणि इकडे अंशू आहे. म्हणजे हे बघा, हे 56 इकडनं स्टार्ट झालंय. तुम्ही बघू शकता प्रत्येक स्टॉलच्या वर नंबर आहेत. हे बघा दाखवतो तुम्हाला. 56 तिकडनं मला वाटतं कुठून तरी चालू होतात आणि इथे एंड होतात. लास्ट नंबर 56 आहे स्टॉलचा. असे लाईनी तिकडनं स्टॉल आहेत. तर इथे बघा पिझ्झा, मोमोज, कॉफी, दाबेली, चायनीज, वडापाव, असे बरेच व्हरायटीज ऑफ शॉप्स आहेत इथे. 56 आणि त्याच्यात आपल्याला वेगळेच व्हरायटीज ऑफ फूड खायला मिळणार. इथे हॉटडॉग वगैरे आहे बघा आणि मोमोज, जॉनी हॉटडॉग आणि मोमोज. तर हे बघा इकडनं 1 नंबर शॉप चालू होत आहे आणि इकडनं जे लाईनीत शॉप्स आहेत ते डायरेक्ट 56 नंबर तिकडे आहे. तर तुम्हाला आपण तिकडनं आता एंटर केलं, तिकडे आहेत ते लास्ट 56 शॉप्स आणि लाईनीत सगळे 56 शॉप्स आहेत खायचे. एक आईस्क्रीम पार्लरमध्ये आलो आहे. कर्तव्याला आईस्क्रीम हवं आहे. आईस्क्रीम कसं आहे? यमी आहे. तर मंडळी आता आपण आलो इंदोरी चाटच्या काउंटरवर आणि इथे कटोरी चाट घेते स्मृती. काउंटरवर घ्यायला लागतं कुपन आधी आणि नंतर इथे ते कुपन द्यायचं इथे आणि मग ते सर्व करतात. बघा इथे मस्त आहे की इंदोरी चाट घेतलाय स्मृतीने. कशी आहे चव स्मृती? तर इंदोरी चाट खातोय. बघा पहिली चव कशी आहे बघू शकता. मस्त टेस्ट आहे. म्हणजे ही बघा ही सीताफळ शेक, इथे फालुदा कुल्फी मिळते. बनवायची पद्धत बघा कशी आहे. ते फ्रीज करतायत लिक्विड टाकून आणि जे रोल होत आहे त्याच्यावर ते फ्रीज होतं आपोआप आणि मग त्याचं ते या कटरनी ते काढतात. तेव्हा त्याच्यात ते आता ते फ्लेवरचं जेली टाकतायत. ते पण कूल होणार आणि ते आईस्क्रीम सोबत खायचं आपण. मंडई एक अशी जागा आहे जिथे आपले फ्रेंड्स किंवा फॅमिली किंवा कॉलेजचे स्टुडंट जे कॉलेजमधले फ्रेंड्स बिन्स असतील त्यांना गेट टुगेदर करायला मस्त जागा आहे. इथे मस्त एक लाईट म्युझिक चालू आहे बॅकग्राऊंडमध्ये आणि त्याच्यावर गाणी लावत आहेत सगळे रोमॅन्टिक किंवा डान्सिंगवाली. मस्त माहोल आहे. म्हणजे एकदम वेगळ्याच दुनियेत आलो असं वाटतंय. सगळे बघा आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे इकडे आणि खूप मोठी फेमस जागा आहे इंदोरमधली. तर फायनली आपलं रेडी झालं आहे बघा. तुम्ही बघू शकता मियोनीज टाकलं आहे त्याच्यावर. हे आपण मॅजिक फ्लेवर घेतलं आहे. थोडा कमी स्पायसी असते. तर मंडळी आता आपण पोटॅटो स्पायरल खाल्लं आणि आता आपण चाललो कुल्हड पिझ्झा खायला. तर
मंडळी तुम्ही बघू शकता इथे चहा सर्व केली जाते वेगळ्याच पद्धतीने इंदोरमध्ये. आपण बघूयात ती आता चहा कशी हे करतायत ती. आणि अशी सर्व केली जाते. हा आहे आता आपण इकडनं कुल्हड पिझ्झा घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे बरेच स्टार्स येऊन गेलेत, त्यांनी स्क्रीनवर लावलेलं आहे. आणि कुल्हड पिझ्झा आणि ती चहा आता मी तुम्हाला जी दाखवली ती इथे ते येऊन गेलेले आहेत. मेरी शॉप पर स्पेशल फेमस कुल्हड़ पिज़्ज़ा है, तंदूरी चाय है, ये देख सकते हैं. बाहुबली सैंडविच भी है जो कि एक क्लब सैंडविच, तो बाहुबली नाम रखा उसका मैंने. और बाकी सब वेराइटीज है. स्पेशल मेरा तंदूरी चाय और कुल्हड़ पिज़्ज़ा सबसे ज़्यादा ट्रेंडिंग है. आप देख सकते हैं स्क्रीन पर भी. हाँ, वो तंदूरी चाय था मेरा, जो कि इंदौर में सराफा में और अपने 56 दुकान पर है. And finally कुल्हड पिझ्झा इज हिअर. तर बघा मस्त टॉपिंग्स केलेत आणि हे एक मातीचं भांड आहे त्याच्यावर पिझ्झा डिझाईन केलेलं आहे. वर गरम आहे आणि कसं आहे, मस्त आहे. मंडई हे जे कुल्हड पिझ्झा आम्ही घेतलं आहे ते इंदोरी तंदुरी, याचं इन्स्टाला पण पेज आहे आणि यूट्यूबला सुद्धा आहे. आणि इकडे सगळे सेलिब्रिटीज पण आलेले. आतमध्ये ना ब्रेड आहे, ब्रेडचं लेयर्स आहेत. कॉर्न आहे, ब्रेड आहे, ब्रेड कॉर्न. तर मंडळी फायनली आम्ही 56ला व्हिजिट दिली आणि खूप आवडलं सगळ्यांना. मस्त प्लेस होती एकदम. तुम्हाला जर टाईम स्पेंड करायचा असेल फ्रेंड्ससोबत किंवा फॅमिलीसोबत तर एक मस्त स्पॉट आहे इंदोरमध्ये. हा खूप आवडला आणि इकडचं फूडही भारी होतं. तर आता आपण चाललो आहोत सराफा बाजारला, इकडनं चाललो आहोत. तर तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ अखेरपर्यंत पहा. करतोय बघा, एन्जॉय करतोय मस्तपैकी. तर मंडळी आपण पोचलो आहोत सराफा बाजारमध्ये. तुम्ही बघू शकता मागे माझ्या सराफा बाजार आहे, ती गल्ली दिसते मागे ती. तर चला आपण एक्सप्लोअर करूया सराफा बाजार इंदोरचा. तर इथे स्मृती आता पाणीपुरी खाते. कशी आहे टेस्ट करूया आपण. इथे बघा सिगडी डोसा आहे, सिगडी डोसा एकदम मस्त असा बनवला आहे सिगडी डोसा. ते पावभाजी आणि हे जामुन शॉट्स. हे बघा ट्राय कर. हे जामुन आहे आणि इकडे साईडनी आहे ना मीठ लावलेलं असतं एकदम. असं तुरट मीठ असतं एकदम, त्याच्यामुळे एकदम सेंटर शॉक सारखं होतं. तर स्मृतीने जामुन शॉट घेतलंय आणि हे देतो मी थांब. पिंकीने जामुन शॉट घेतलाय. कसं आहे हा शॉर्ट नॅचरल आयटम आत्मस्त्र फुल एनर्जी या गईवर रबड़ी बेंगलोर के नारियल ये कड़गई का बर्तन देखो यहाँ में बोले आत्मस्त्र आइटम नेचुरल कोकोनट क्रैश प्योर रबड़ी फुल एनर्जी या गई में इंदौरी मलाई और ये चाहिए पानी के अंदर नारियल के इकडे बघा चना चोर आहे
तवा पुलाव आहे आणि कॉर्न आहेत उकडलेले, ते मसाला घालून टाकून देतात. इकडे व्हेज लॉलीपॉप आहे बघा, नूडल्स आहेत आणि मंचुरियन. तर मंडळी इथे बघा हे टिक्काचे आयटम आहेत, सगळे व्हेज आहेत प्युअर. आपण त्यांना पनीर टिक्का सांगितलंय. इथे ठेवलाय बघा, शेगडी पण वेगळीच आहे त्यांची. तर आपला रेडी झाली आहे डिश पनीर टिक्का. बघा मस्तपैकी टेक्स्चर आहे याचं. पनीर बनवते कसं आहे बिंगिट बघ, टेस्ट कर. हे बघा मंडळी दहीवडा आहे, शाही दहीवडा. वड्याची साईज बघा एवढी मोठी. आपला बटाटा वडा असतो मुंबईचा त्याच्यासारखा वडा आहे दहीवडा. बरीच मोठी आहे गल्ली, एकदम लांबच्या लांब सरळच्या सरळ. तर हे चिक्कीचं दुकान आहे मंडळी. इथे चिक्कीला गजक बोललं जातं. तिळाची आहे वाटतं. हा तिळाची आहे. बर्फी है. भैया इसको क्या बोलते हैं? घेवर. और वो वो वाला अच्छा मालपुआ है क्या? गरम जलेबी बन रही है, उधर घेवर है गरम. लाइट जलेबी बन रही है, लाइट दूध बन रहा है. ड्राई फ्रूट भी ड्राई फ्रूट. क्या है वो, क्या बोलते हैं इसको? कौन सा? आलू टिक्की, छोला टिक्की. छोला टिक्की. और ये बाजू वाला किसका? भुट्टे का किस. अच्छा भुट्टे का किस. ये बघा ये भुट्टे का किस है आणि ये छोले टिक्की का टिक्का है. इसमें छोले का सब्जी डालेंगे ना बाद में. हे रात्री 2 वाजेपर्यंत चालतं. तुम्ही कधी इथे येऊ शकता रात्री इंदोरला आल्यावर. 2 वाजेपर्यंत चालू असतं. हे बघा इथे जलेबा आहे, मालपो आहे. जलेबा बघा केवढा मोठा आहे जलेबा. तुम्ही काय घेतलंय रसिका? काय घेतलंय तुम्ही? नूडल्स, हक्का नूडल्स. पिझ्झाची व्हरायटी आहे त्यांनी लावली आहे बघा इथे. कुल्हड पिझ्झा वगैरे, मोमोज आहेत. आणि हे बघा ठीक है लॉलीपॉप पिज़्ज़ा. हाँ कोरियन हॉट डॉग. ये तीनों भी मंडे कोरियन हॉट डॉग है. और ये अच्छा रोल आहे, व्हेज रोल. म्हणजे हे बघा इंदोरमध्ये पण पुरणपोळी तुम्हाला बघायला भेटते. आपली महाराष्ट्रीयन डिश श्री महाकाल पराठा सेंटर. आणि पुरणपोळी पण इथे भेटते. तर आपण इथे आता पराठा ट्राय करणार आहोत आणि पराठा घेऊ कारण का कर्त्याला पराठा खावासा वाटलाय. पराठा रेडी झालाय आणि कर्त्यासाठी हा खास मागवलाय कारण का इथे दुसरं त्याला काही देण्यासारखं नाहीये. त्याला आवडतही नाही. पराठा त्यातला तर खातो तो, म्हणून आलू पराठा मागवलाय. तर आता आपण तवा पुलाव घेतोय एक माझ्यासाठी. मला थोडा राईस लागतो रात्रीचा म्हणून इथे दुसरं काही ऑप्शन नव्हतं म्हणून तवा पुलाव घेतलाय.
बस थँक्यू. मस्त टॉपिंग्स केले, भाजी डोरी टाकली. तर मंडळी हे बघा, हे प्रकाश गोल्ड कुल्फी. इथे एक कुल्फी भेटते, त्या कुल्फीला गोळीचं पेपर लावलेला असतो. गोळीचं पेपर लावतात आणि ती सर्व करतात. आणि हे त्याचे ओनर आहेत. त्या ओनरच्या तिथे सोन. आता मी इथे शॉर्ट्स पितो, जामून शॉर्ट्स. परत एकदा मगाशी आलेलो आपण बघितलं असेल व्हिडिओमध्ये. रेडी केलंय, प्युअर जामून असतात. मस्त आहे, रिफ्रेशिंग आहे एकदम. बाजूला मीठ लावलंय, तुम्ही बघू शकता. मस्त आहे, रिफ्रेशिंग एकदम, प्युअर जामून. तर मंडळी पोटभर खाल्लंय आणि खूप बरं वाटलं. छान होतं सारापा बाजार पण. बहुतेक आयटम्स इथे होते आणि आम्ही आता ते खाल्ले सगळे. खूप बरं वाटलं. तर मी आता ब्लॉग इथेच थांबवतो आणि आपण उद्या ओंकारेश्वरला जाणार आहोत.